बातमी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपाची आहे। या सरकारमधल्या मंत्र्यांचा त्यांच्या मुख्यमंत्र्यांवरच विश्वास नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई आणि दुष्काळ आढावा बैठक घेतली। मात्र या बैठकीला संदीपान भुमरे, धनंजय मुंडे यांच्यासह मराठवाड्यातले बरेच नेते गैरहजर होते आणि यावरूनच आता काँग्रेसनं सरकारला लक्ष केलंय। मुख्यमंत्री तिथला हालहवाल पाहायला गेले, पण त्याला ज्या पद्धतीनं तिथल्या तिथं उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत केल्या गेल्या नाहीत आणि त्यांचे मंत्रीसुद्धा त्यांना ऐकत नाही। अशी परिस्थिती आज आपण पाहतोय आणि मुख्यमंत्र्याच्या दुष्काळी आणि पाणी टंचाईच्या मीटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्र्यावर आता विश्वास राहिलेला नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। तर दुसरीकडे राज्यातील पाणी टंचाईवरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यामध्ये 73% भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचं पवारांनी म्हटलंय आणि त्यामुळे पीक कर्जाचं पुनर्गठन करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली। 10,000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा होत असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याचं पवारांनी सांगितलेलं आहे। पीक कर्जाचं पुनर्संघटन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुलीला स्थगिती, या दोन गोष्टीची मागणी आहे। शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी टाळाटाळ करण्याची भूमिका आहे। तर केंद्र सरकारची बोलून सुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे।